नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, चांगल्या दर्जाचे बीज आपण स्वतःच्या शेतात तयार करू शकतो. परंतु यामध्ये शेतकऱ्यांच्या चुकांमुळे बीज चांगल्या दर्जाचे तयार होत नाही. अपेक्षेप्रमाणे बीजोत्पादन येत नाही, बीज पोकळ राहतात. या समस्या शेतकऱ्यांना येत असतात. या समस्या शेतकऱ्यांना स्वतःच्या चुकांमुळेच येत असतात. तर या चुका नेमक्या कोणत्या? तर चुकीची लागवड पद्धत, चुकीचे खत व्यवस्थापन, तसेच चुकीच्या वेळी चुकीच्या फवारण्या यामुळे उत्पादन कमी येऊन नुकसानीची पातळी वाढत असते. तर या समस्यांवर अचूक उपाययोजना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आपण केला आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत व माहिती आवडल्यास व्हिडिओस लाईक व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तर मित्रांनो, चला तर व्हिडिओस सुरुवात करू. प्रथमतः म्हणजे बीजोत्पादनासाठी योग्य कांद्याची निवड करण्याची गरज असते. कांद्यांची निवड करत असताना मोठे तसेच गोल आणि निरोगी कांद्यांची निवड करावी. यानंतर निवड केलेल्या कांद्यांचा वरचा 1 ते 1.5 सेंटीमीटरचा देठाकडील भाग कापून घ्यावा. यालाच गोट कांदा असेही म्हणतात. त्यामुळे कांद्याला फुटवे जास्त येतात आणि बीजोत्पादन वाढते. यानंतर योग्य लागवड पद्धत. शेतामध्ये ओळीत लागवड करताना कांद्याची लागवड ही 2 फुटाची सरी पाडून 1 फुटावर लागवड करावी. कारण कांद्याला 1 महिन्यात भर लावण्यास सोयीस्कर होते व कांद्याचे गोंडे पडत नाही. तसेच लागवड करताना कांद्याचा कापलेला भाग वरच्या बाजूला राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर खत व्यवस्थापन करताना पूर्ण अन्न घटक मिळतील अशा पद्धतीने खत व्यवस्थापन करावे. तसेच फवारणी करताना कीटकनाशक तसेच बुरशीनाशकाची फवारणी कांद्याला गोंडे लागण्या अगोदरच करावी व कांद्याला 10 ते 20% गोंडे लागण्याच्या अवस्थेत त्यावर 13-40-13 70 ग्रॅम व बोरॉन 15 ग्रॅम अशी फवारणी घ्यावी. जेणेकरून गोंड्यांचा आकार वाढून बीजोत्पादनात 30 ते 40% वाढ होते. तसेच कांदा बीज उत्पादनामध्ये परागीकरणासाठी मधमाश्या खूप महत्त्वाच्या असतात. मधमाशांचे आगमन वाढवण्यासाठी फुलोऱ्यावर गुळाच्या पाण्याची फवारणी करावी. जेणेकरून मधमाशांची संख्या वाढते व उत्पादनात वाढ होते. तसेच फुलोऱ्यांच्या काळात कीटकनाशकांची फवारणी टाळावी. जर फवारणी करायचीच असेल तर संध्याकाळच्या वेळेस करावी, जेणेकरून मधमाशांना नुकसान होणार नाही. यानंतर फुलोरे 70 ते 80% वाळल्यानंतर त्यांची तोडणी करावी. त्यानंतर सावलीत वाळवून त्यातून बीज वेगळे करावे. या पद्धतीने योग्य व्यवस्थापन केल्यास कांद्याचे दर्जेदार व जास्त उत्पादन देणारे बीज तयार होते. अशाच शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.